श्रीराम जय राम जय जय राम। आधी श्रद्धा, मग कृती, नंतर अनुभव। गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही। राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते, तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार। लांब उडी घेण्यापूर्वी 4 पावले मागे जावे लागते। परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते। तसे गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय। बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही। तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी। आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास, श्रद्धा ठेवतो। औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो। व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही। डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे। तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही। आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे। परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे। व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल। आगगाडी ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो, त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावे। ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे। परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही। सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल। संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी। अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे। खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला। आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया। आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे। आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस। माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस। मला अमुक एक तुझ्याजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस। नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही। श्रीराम जय राम जय जय राम। गुरुपौर्णिमा उत्सव। ज्या 2 उत्सवाची सर्व साधक वर्षभर वाट पाहत असतात ते म्हणजे आपल्या महाराजांचा पुण्यतिथी आणि गुरुपौर्णिमा उत्सव। आजपासून गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात होत आहे। सर्व साधक वर्गास नाममय शुभेच्छा। श्री क्षेत्र गोंदवले येथे विविध धार्मिक कार्यक्रम, अध्यात्माची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मंदिरात श्री क्षेत्र गोंदवले येथे गुरुपौर्णिमा उत्सव 2026 आजपासून म्हणजे दिनांक 22 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। अखंड नामस्मरण, भजन, पारायण, प्रवचन, कीर्तन, पालखी सोहळा आणि रामदासी भिक्षा आदी कार्यक्रम होणार आहेत।
उत्सवाची सुरुवात दिनांक 22 रोजी सकाळी 8:30 वाजता पंचपदी भजनाने होईल. त्यानंतर श्री सद्गुरू लीलामृत पारायण, रुद्राभिषेक, रामपाठ आणि विष्णू सहस्त्रनाम पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या कालावधीत पुरुष व महिला भाविकांकडून अखंड नामस्मरण व भजन पहारा सुरू राहणार आहे. दिनांक 22 ते 28 दरम्यान दररोज दुपारी 4 ते 5 या वेळेत श्री सारंग कुलकर्णी सांगली यांचे प्रवचने ब्रह्मानंद मंडपात होणार आहेत. तसेच सायंकाळी 5:15 ते 6:45 या वेळेत ह.ब.प. श्री राजेंद्रबुवा पांडुरंग मांडेवाल नवी मुंबई यांचे कीर्तन समाधी मंदिरात रंगणार आहे. आषाढी एकादशी निमित्त दिनांक 25 जुलै रोजी श्रींची पालखी थोरले श्रीराम मंदिरातून सकाळी निघणार आहे. ग्राम प्रदक्षिणा करत पालखी सोहळा सकाळी 10:30 पर्यंत समाधी मंदिरात दाखल होणार आहे. दिनांक 27 जुलै रोजी गोशाळेत दुपारी 2:30 वाजता बेंदूर सणानिमित्त बैलांचे तसेच गायींचे व म्हशींचे पूजन होणार आहे. तर दिनांक 29 जुलै गुरुपौर्णिमानिमित्त श्रींच्या मंदिरात सकाळी 8 वाजता ब्रह्मानंद कोठीतून रामदासी भिक्षा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यानंतर अखंड नामस्मरण व भजन पहारा सोहळ्याची सांगता होणार आहे. श्रींच्या दर्शनासाठी रांगांची व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था नेहमीप्रमाणे केली आहे. मंदिर परिसरात सर्वत्र मंडप उभारण्यात आले आहेत. ब्रह्मचैतन्य महाराज देवस्थानच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असून महाप्रसादासाठी सर्व नवीन अत्याधुनिक मंडप तयार झाले असून एका वेळी हजारो भाविक प्रसाद घेतील अशी व्यवस्था सुरू आहे. हजारो भाविकांची मोफत राहण्याची व्यवस्था ही नेहमीप्रमाणे विद्युत रोषणाई मंदिर परिसर सजला आहे. तसेच मंदिराच्या बाहेर गुरुचरणी भेटण्यासाठी येणारे भाविक प्रसाद म्हणून पेढे श्रीफळ घेतात. तसेच श्री क्षेत्र गोंदवले येथे अन्नदानाचे महत्त्व असल्याने भाविक गुरुचरणी शिधा सुद्धा देतात. त्यामुळे मंदिराबाहेरील परिसरात दुकाने सजली आहेत. आपण सर्व या भव्य सोहळ्याचा आनंद घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम. श्री जगन्नाथ रथयात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि माता सुभद्रा यांच्या पावन रथयात्रा प्रभू श्री राम जगन्नाथांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होत आरोग्य, सुख, समृद्धी, यश आणि अखंड आनंद लाभो. आपल्या घरात प्रेम, शांती, भक्ती आणि मंगलमय वातावरण सदैव नांदो. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला, ज्याला स्नान पौर्णिमा पण म्हणतात, भगवान श्री जगन्नाथांची सार्वजनिक स्नान पूजा वर्षातून एक वेळेस असते. यासाठी लागणारे पाणी जगन्नाथ मंदिराच्या उत्तर द्वाराजवळ असलेल्या विहिरीतून घेतात. 108 कलशांमधून स्नानासाठी पाणी घेतले जाते. या विहिरीला स्वर्णकूप म्हणतात. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे ही वर्षभर कोरडी असते. एक थेंबही पाणी विहिरीत नसते. पण स्नान पूजेच्या आदल्या दिवशी ही विहीर आपोआप काठापर्यंत भरते. यातून पाणी घेऊन जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना स्नान घातले जाते. दुसऱ्या दिवशी ही विहीर आपोआप कोरडी होते. एक थेंबही पाणी राहत नाही. कोठून पाणी येतं आणि पाणी कोठे जातं याचा आजपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही. अशा तऱ्हेची ही आश्चर्यकारक घटना आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की हे पाणी वैकुंठातील विरजा नदीतून येते. रथयात्रेच्या आधी भगवान 15 दिवस आजारी का पडतात? कारण त्या दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा मातेला 108 कलशांनी थंड पाण्याने स्नान घातले जाते. त्यामुळे भगवान आजारी पडतात अशी मान्यता आहे.
या 15 दिवसांना अनासर काल म्हणतात. या काळात मंदिराचे दरवाजे बंद असतात आणि राजवैद्य भगवानांवर उपचार करतात. 15 दिवसांनी बरे होऊन आषाढ शुद्ध द्वितीयेला भगवान आपल्या मावशीच्या घरी म्हणजे कुंडीचा मंदिरात रथातून जातात. यालाच रथयात्रा म्हणतात. भक्त माधवनाथ यांची कथा. पुरीमध्ये माधवनाथ नावाचे एक गरीब ब्राह्मण राहत होते. त्यांच्याकडे काहीच नव्हते, पण जगन्नाथांवर अढळ श्रद्धा होती. रोज ते मंदिरात झाडू मारणे, फुले गोळा करणे ही सेवा करत आणि फक्त महाप्रसादावर जगत. एकदा प्रचंड दुष्काळ पडला. 3 दिवस माधवनाथ यांच्या घरात अन्नाचा कण नव्हता. त्या रात्री भगवान जगन्नाथांनी पुजाऱ्याला स्वप्नात सांगितले, माझा माधव उपाशी आहे. उद्यापासून त्याला सर्वात आधी महाप्रसाद द्या. दुसऱ्या दिवसापासून माधवनाथांना रोज प्रथम प्रसाद मिळू लागला. हीच आहे खरी भक्ती. निष्काम सेवा केली की देव स्वतः धावून येतो. तसेच एकदा भक्त माधवनाथ बिमार पडले आणि त्यांना मंदिरात सेवेला जाता आले नाही. ह्याचे त्यांना खूप वाईट वाटत होते. त्यावेळी भगवान जगन्नाथ यांनी बालक रूपात त्यांची 15 दिवस सेवा केली. जेव्हा भक्त माधवनाथ बरे झाले व त्यांनी भगवान श्री जगन्नाथ यांना विचारले की हे प्रभू, तुम्ही तर साक्षात परमेश्वर आहात. तुम्ही मला एका दिवसात चांगले करू शकले असता, तर 15 दिवस माझी सेवा का केली? त्यावर श्री भगवान जगन्नाथ म्हणाले की प्रारब्ध कोणालाच चुकले नाही. तुझ्या प्रारब्धात 15 दिवसाचे भोग लिहिले होते, म्हणून तू 15 दिवस आजारी राहिला आणि ते भोग आता पुढच्या वेळेपासून मी स्वतः घेईल. म्हणून दरवर्षी 15 दिवस भगवान बिमार पडतात अशी मान्यता आहे. तात्पर्य, देव खऱ्या भक्तांसाठी सर्व भोग आपल्यावर घेतो, आजारी पडतो, बरा होतो आणि भक्तांना भेटायला स्वतः रथातून बाहेर येतो. कारण भक्तासाठीच तर देव आहे. जय जगन्नाथ. संग्रहित. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.